स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2025 टेट दिलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांकरिता आणि ज्यांचा डीएड बीएड आणि अपियर आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना एक महत्वाची सूचना आहे आणि त्याबद्दल एक व्हिडिओ बनवत आहे. आणि महत्वाचं म्हणजे की जी पवित्र पोर्टल जे काही स्टार्ट होणार आहे आणि या पवित्र पोर्टलवरती नोंदणी कोण करू शकतो यासाठीचा हा व्हिडिओ बनवतो आहे. त्याबद्दल संपूर्ण लेखाजोखा आणि संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं जे अपडेट असेल शिक्षक भरती संदर्भातलं ते आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील. तर बघा, ही जी 2025 ची जी टेट आहे ही तिसरी टेट आहे. 2017 ला झाली, नंतर 2022 ला झाली आणि आता 25 ला. आणि आतापर्यंत 40,000 जागा या ठिकाणी भरून झालेल्या आहेत. आणि आता ही भरती नेमकी किती पदांची होणार आहे याबद्दल अजून आपल्याला माहिती नाही. आपण साशंक आहोत, त्याबद्दल शंका आपल्यासमोर उपस्थित झालेली आहे. परंतु 10 ते 15,000 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी येणार आहेत आणि 35% शिक्षकच्या जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत अशी बातमी सुद्धा लोकसत्ताला आली होती. यावरून आपण समजू शकतो की 17,000 भरती म्हणजे 15,000 पेक्षा जास्त शिक्षकांची भरती या ठिकाणी येणार आहे. मग यामध्ये ही पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करू शकतं या संदर्भात सांगतो आहे की ज्या विद्यार्थ्यांनी 2025 टेट दिलेली आहे ते विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकतात, नोंदणी करू शकतात पवित्र पोर्टलला. 2025 ची टेट ज्यांनी दिली आहे म्हणजे कोण, 2,11,803 जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी देऊ शकतात, म्हणजे नोंदणी करू शकतात. नंतर बीएड जे अपियर आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी भरू शकत नाही, नोंदणी करू शकत नाही. जे बीएडला अपियरला आहेत, डीएडला अपियर आहेत ते विद्यार्थी पवित्र पोर्टलचा फॉर्म भरू शकत नाही. नंतर जे 2017 मध्ये नंतर 2022 मध्ये ज्यांनी स्कॅम केलेला आहे आणि ज्या घोटाळ्यामध्ये ज्यांनी जे अडकले आहेत, जे ब्लॅकलिस्टेड आहेत ते सुद्धा या ठिकाणी नोंद करू शकत नाहीत. हे सुद्धा घ्यायचं आहे, महत्वाचा मुद्दा आहे. ज्यांनी टीईटीचं डुप्लिकेट सर्टिफिकेट काढलेलं आहे, जे नंबरच नव्हतं त्या टीईटीच्या सर्टिफिकेटला, ते सुद्धा या भरतीमध्ये नोंद करू शकणार नाही आहे, पवित्र पोर्टलला नोंदणी करू शकणार नाही आहेत. नंतर ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट पेंडिंग आहे ते सुद्धा या ठिकाणी नोंदणी करू शकत नाही. म्हणजे जे आत्ता लागलेले आहेत आणि ज्यांचे रिझल्ट अजून पेंडिंग आहेत, अजूनही दाखवलेले नाही आहेत, ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी नोंदणी करू शकत नाही. अशा ज्या बाबी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात महत्वाच्या बाबी आहेत की कोण पवित्र पोर्टलला नोंदणी करू शकतो. मग लक्षात घ्यायचं आहे, ज्यांनी टेट दिलेली आहे, ज्यांना 1 मार्क आहे, 7 मार्क आहे, 5 मार्क आहे, हे सर्व विद्यार्थी म्हणजे एकापेक्षा दिलेले सर्वच विद्यार्थी या ठिकाणी नोंद करू शकतात. 0पेक्षा जास्त मार्क्स आहेत ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी नोंद करू शकतात. पण जुने जे गुण आहेत, जुने गुण म्हणजे काय, काही विद्यार्थी विचारतात की सर मी 2017 ला दिली होती, 2022 ला दिली होती, तर ते चालेल का? अजिबात चालणार नाही. नंतर हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही सीटीटी पास आहात, टीईटी पास आहात, परंतु टेट तुम्ही दिलेली नाही तर तुम्ही नोंद करू शकत नाही. काय म्हणत आहे मी, जे डीएड झालेले बीएड झालेले जे विद्यार्थी आहेत, तुम्ही टीईटी 1 किंवा टीईटी 2 पास असाल, सीटीटी 1 किंवा सीटीटी 2 पास असाल, म्हणजे दोन्ही परीक्षा तुम्ही पास असाल, पण तुम्ही टेट दिली नसेल तर तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी करू शकत नाही. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करू शकतो, जो 2025 ची टेट परीक्षा दिली आहे तेच विद्यार्थी या ठिकाणी नोंद करू शकणार आहेत. म्हणजे कोण, 2,11,000 पेक्षा जास्त असणारे जे विद्यार्थी ज्यांचा रिझल्ट पेंडिंग ठेवलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि त्यांचा जर रिझल्ट लागला तर नक्कीच ते सुद्धा त्या ठिकाणी नोंद करणार आहेत, परंतु अपियरवाले विद्यार्थी या ठिकाणी भरू शकणार नाहीत. ह्या ज्या बाबी आहेत त्या महत्वाच्या बाबी होत्या. कारण तुमचे अजून जर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. सोबतच स्नेहल स्टार्टअप टीचिंगचा जो ग्रुप दिलेला आहे, एक टेलिग्रामचा ग्रुप आहे, एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, दोन्ही ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. दोन्ही ग्रुपला संपूर्ण माहिती आपल्याला कायमस्वरूपी अपडेट या संबंधात दिले जाणार आहे. आणि जागा किती निघणार आहे याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. 60 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत, निवड यादीमध्ये नाव आलेले आहेत. त्याच्या मागची कारण काय, तर समांतर आरक्षण, एक सर्व्हिसमॅन जे समांतर आरक्षणामधले जी काही 8 प्रवर्ग आहेत त्यानुसार त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी नंबर लागलेला आहे आणि ते शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत.
त्यामुळे असं समजून घेऊ नका की 60 पर्यंत काहीतरी सांगताय, 60 पर्यंत कुठं काय येऊ शकतं. पण समांतर आरक्षणाचा मुद्दा मी त्या ठिकाणी बोललेलं आहे, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, ही माहिती दिलेली आहे की पवित्र पोर्टलवरती नोंद कोण करू शकतं आणि कोण नाही करू शकत, तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली. आपल्याला ही माहिती कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजून अपडेट जर आपल्याला काही वाटत असेल आणि आपल्याला सल्ला काही द्यायचा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.